आपला फोन दिल्लीतून टॅपिंग केला जात असल्याचा एकनाथ शिंदेंना संशय असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय। शिंदेंच्याच आमदाराने ही माहिती दिल्याचाही दावा राऊतांनी केलाय। मुख्यमंत्री केलं नसल्याच्या धक्क्यातून शिंदे सावरलेले नाहीयेत, त्यामुळे ते आपल्याच आमदारांवर चिडचिड करतात। मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून ते मनाने कोलमडलेत असाही दावा संजय राऊतांनी केलाय। तर ठाकरे गटात आदित्य ठाकरेंबाबत नाराजी असल्याचा दावा करत नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केलाय। एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत, त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे। त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने। जो फोकस, जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून, तो गेला। आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत, लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलबिचल आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा, मी कशाला सांगायला पाहिजे। संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे। उबाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे, त्याच्यामुळे उबाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उबाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा। आणि आता बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातून। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून नागरिकांना केस गळती आणि त्यानंतर टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता। आता केंद्रीय यंत्रणेच्या तपासणीत सेलेनियम या जड धातूचं प्रमाण आढळून आलंय। या परिसरातील नागरिक जो गहू वापरतात त्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय। केंद्राचं एक विशेष पथक गेल्या 3 दिवसांपासून खामगाव येथील भारतीय खाद्य निगम या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामामध्ये तपासणीसाठी आलेले आहेत आणि या तपासणीतून त्यांनी हा दावा केलेला आहे। तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून नागरिकांना केस गळती सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि अनेक तर्कवितर्क या संदर्भात लढवले जात होते। आधी पाण्यामुळे हा त्रास होत असल्याचं समोर आलं होतं, मात्र त्यानंतर केंद्रीय यंत्रणेच्या तपासणीमध्ये आता सेलेनियम या जड धातूचं प्रमाण आढळून आलेलं आहे आणि या परिसरातील नागरिक जो गहू वापरतात त्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे आणि यामुळेच हा त्रास इथल्या नागरिकांना होत असल्याचं समोर आलंय। केंद्राचं एक विशेष पथक गेल्या 3 दिवसांपासूनच खामगावमध्ये दाखल झालेलं आहे। या संदर्भात संपूर्ण तपास करण्याचं हे पथक प्रयत्न करत आहे। भारतीय खाद्य निगमच्या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामात तपासणीसाठी हे पथक आलेलं होतं आणि या तपासणीतून हा धक्कादायक खुलासा झालेला आहे। धान्यामध्ये सेलेनियमचा सारखा जो जड धातू आहे तो आढळलेला आहे, त्यामुळे इथल्या लोकांना केस गळती सारखा त्रास होतोय। आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय नामदेव शास्त्रींच्या भेटीसाठी भगवानगडावर दाखल झालेत। या भेटीमध्ये सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे ते नामदेव शास्त्रींना दिलेत। सरपंच हत्या प्रकरणामध्ये नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती। धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीवादाचा चौथा अंक सुरू झालाय आणि राज्यातील जातीयवादाचा हा नवा अंक भयंकर आहे, असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी केला। देशमुख कुटुंबीय आणि नामदेव शास्त्रींच्या भेटीवर छगन भुजबळांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे। अन्याय झाला असेल तर सर्वांनी त्यावर बोललंच पाहिजे असं भुजबळ म्हणाले। धनंजय देशमुखांसोबतच्या भेटीनंतर भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहणार असं आश्वासन नामदेव शास्त्रींनी दिलंय। नामदेव शास्त्रींनी या आधी धनंजय मुंडेंच्या बाजूने मांडलेल्या भूमिकेचा सर्वत्र विरोध होत होता, आता मात्र त्यांनी देशमुख कुटुंबासोबत असल्याचं म्हटलंय।
नवी दिल्ली विधानसभेचा सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाईक रॅली आणि पदयात्रा काढत प्रचार केलाय। राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीकडून अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार करण्यात येतोय। 23 मतदारसंघांमध्ये अजित पवारांकडून उमेदवार उभे करण्यात आले। शिंदे सेनेच्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीसांचं पूर्णपणे नियंत्रण असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय। 20 ते 25 आमदार फडणवीस किंवा अमित शहांच्या सांगण्यावरूनच सुरतला गेले होते, शिंदेंसाठी गेले नव्हते असा दावा राऊतांनी केलाय। तर उरलेल्या आमदारांमध्ये पुन्हा मागे फिरायचं का असा एक विचार सुरू असल्याचं देखील राऊत म्हणाले। मुक्ताईनगर बस स्थानकाच्या आगारामध्ये आज आमदार चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याने 10 बसेस दाखल झाल्यात। या सर्व बसेसचं उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय। या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी थेट स्टीअरिंग हाती घेतल्याचं पाहायला मिळालं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याचे संकेत अशोक चव्हाण यांनी दिले होते। त्यावर शिवसेनेचे नेते अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यांची स्वबळाची तयारी असेल तर आमची पण स्वबळाची तयारी आहे। अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही, त्यांना युती धर्म माहीत नाही असं हेमंत पाटील म्हणाले। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। तर बारसकर यांच्यासोबत 3 माजी नगरसेवक, 2 सरपंच आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय। राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर चिखलफेक करणारे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेत आलिंगन दिलंय। भंडाऱ्यामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले होते। त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी घेतलेली ही गळाभेट काही वेगळे राजकीय संकेत तर देत नाहीये ना, अशी कुजबूज आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापुरात दाखल झाल्यात आणि त्यांनी अंबाबाई आणि राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात केली आहे। मिसाळ जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये देखील उपस्थित राहणार आहेत। आमच्या समन्वयातून कोल्हापूरचा विकास करू असा विश्वास देखील मिसाळ यांनी व्यक्त केला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा इंदापूरमध्ये भव्य नागरी सत्कार पार पडलाय। राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडलाय। शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य 3 जणांवर 10 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। पुण्यातल्या 5 रुग्णांनी जीबी सिंड्रोमवर मात केली आहे। ससून रुग्णालयातून एकाच वेळी 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। यावेळी ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी रुग्णांना पुष्पगुच्छ दिलेत। त्याचप्रमाणे या रुग्णांना त्यांनी पेढे देखील भरवलेत। पिंपरी चिंचवडमध्ये 6 वर्षांच्या चिमुरड्याने जीबी सिंड्रोमवर मात केली आहे। हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटरवर तसंच आयसीयू मध्ये देखील ठेवण्यात आलं होतं। डॉक्टर्सनी दिलेल्या सल्ल्याचं तंतोतंत पालन केल्यानं आज हा चिमुरडा जीबी सिंड्रोमवर मात करून घरी परतला। आता रडायचं नाही, आता तू म्हटलंस की बोलायचं। जीबी सिंड्रोमने आता राज्यबाहेरही हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल नंतर आता जीबी सिंड्रोमने आसाममध्ये देखील शिरकाव केलाय। आसाममध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये जीबीएस संशयित 17 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झालाय। 12वीत शिकणाऱ्या या मुलीला 10 दिवसांआधीच आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं। ठाण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय काढण्यासाठी आता वाहतूक शाखेने नामी शक्कल लढवली आहे। उलट्या बाजूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता टायर किलरचा सामना करावा लागणार आहे। ठाण्यातील स्टेशन रोडवरील शिवाजी पथ या मुख्य रस्त्यावर याची सुरुवात करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेने शहर, पूर्व आणि
पश्चिम उपनगरांतील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे। या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नाले सफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचं काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे। 170 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रिंग रोडसाठी 42,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत। बीएमसीद्वारे मुंबईमध्ये 2400 मिलीमीटर व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे। या कामासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असेल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख बंदर असलेल्या वेंगुर्ले जेटीत मोठ्या प्रमाणामध्ये मासळी पकडली गेली आहे आणि त्यामुळे मासळीचा दर उतरलाय। तसंच नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली आहे। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील शिवकालीन वाघनखं आता साताऱ्यातून नागपूरला पोहोचलेले आहेत। गेल्या वर्षी ही नखे लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून आणली गेली होती। यापुढील काळामध्ये ही नखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी 837 कोटी रुपयांची तरतूद जाहीर झाली आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकांच्या कामांना आता वेग येणार असल्याचं स्पष्ट झालं। मेट्रो 2B DN नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामांच्या खर्चात 248 कोटींची वाढ झाली आहे। हा प्रकल्प 4 भागामध्ये विभाजित असून दिरंगाईबाबत 3ही कंत्राटदारास 1.92 कोटींचा दंड आकारण्यात आलाय। 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेमध्ये येण्याची शक्यता आहे। नवी मुंबईत भारतातील पहिली स्वदेशी रोबोटिक सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे। तर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये आणखी एक मानक स्थापित केलाय। या स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणालीद्वारे सर्वात अवघड सर्जरी करणं आता सहज शक्य होणार आहे। संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरामध्ये मध्यान्ह भोजनाचं तांदूळ आणि डाळ जप्त करण्यात आलेले आहेत। गजानन सेल्स ॲग्रो गोडाऊनवर जिल्हाधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला। यावेळी खासगी गोडाऊनमध्ये असलेला सरकारी धान्याचा साठा जप्त करण्यात आला। सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलंय। 4 जानेवारीपासून सोडलेलं पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाणार आहे। त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजेच मार्च अखेरला दुसरं आवर्तन सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय। शेवटी पावसाळ्यापूर्वीच धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडलं जाणार आहे। पंढरपूरमध्ये वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला। या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला मांडोळ्या घालून नटवण्यात आलं होतं। या निमित्ताने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सावळ्या विठुरायाची महिमा साता समुद्रात पार गेली आहे। हंगेरी, रशिया, अमेरिका, इटली या 4 देशातील भाविक विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपुरात आल्यात। या परदेशी भाविकांनी प्रदक्षिणा मार्गावरून भजन केलंय। येथील इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी आणि विठ्ठल दर्शनासाठी 174 देशातील विठ्ठल भक्तांना आमंत्रित केलं गेलं। भारताचा महिला क्रिकेट संघ अंडर 19 T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय। तर अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवलाय आणि सलग दुसरा अंडर 19 वुमन्स वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचलाय। मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना सायंकाळी 7 वाजता होतोय। भारताने शुक्रवारी पुणे येथील 4था सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे। आता रविवारचा सामना केवळ औपचारिकता म्हणून राहील।
बीसीसीआयच्या नमन पुरस्कार समारंभामध्ये सचिन तेंडुलकरला कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। तर मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयामध्ये हा समारंभ पार पडलाय, जिथे रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला। तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना देखील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला। अहिल्यानगरमध्ये आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होणार आहे। शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होणार आहे। तसंच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात देखील अंतिम लढत होणार आहे। बातमी अमरावतीमधून। अमरावतीमध्ये सकाळ माध्यम समूहाच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आहे। शहरासह जिल्ह्यामध्ये 23 केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात आली आहे। यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनी विरोधात आंदोलन केलंय। शेती पंपासाठी देण्यात येणारा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने रब्बी पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। तसंच शेती पंपासाठी 24 तास विद्युत पुरवठा करावा अशी मागणी देखील केली गेली आहे। अपघातांची वाढलेली संख्या आणि इंधनाचे वाढलेले दर या सगळ्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी हिंगोलीमध्ये एका आजोबांनी चक्क घोडेसवारी केली आहे। भिकाजी गोरे असं या घोडेसवार आजोबांचं नाव आहे। वयाची 80 ओलांडली तरी प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगत भिकाजी गोरे आजही हा प्रवास घोड्यावरून करतात। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे। तर तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। तसंच उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण झालेत। नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच सायलेन्स झोनचं उल्लंघन केलंय। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी ढोल ताशे वाजवण्यात आले होते। रुग्णालयापासून 100 मीटर अंतरावर सायलेन्स झोन घोषित केला, मात्र कर्मचाऱ्यांनीच या नियमांचं उल्लंघन केलं। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र केसरीची गदा कोण उचलणार याचा फैसला आज होणार आहे, कारण महाराष्ट्र केसरीची फायनल आज रंगणार आहे। गादी विभागामध्ये नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढाई रंगेल। तर माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यामध्ये लढत होणार आहे। या दोन्ही लढतींमधल्या विजेत्यांची फायनल खेळवली जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या लढती रंगणार आहेत। 50 पदांसाठी भरती होती। जाहिरातच तशी देण्यात आली, मात्र बघता बघता 5000 जण जमा झाले। हे सगळेच जण IT इंजिनियर्स आहेत आणि नोकरीसाठी सगळेजण रांगेमध्ये उभे होते। मात्र खरंच IT इंजिनियर्स नोकरीसाठी रांगेमध्ये उभे होते का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा। 50 जागांसाठी 5000 इंजिनियर्स रांगेत। नोकरीसाठी पुण्यात बेरोजगारांची गर्दी। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? ही गर्दी पहा। नोकरी मिळवण्यासाठी ही तुफान गर्दी उसळली आहे। 100-150 नव्हे तर 5000 तरुण तरुणी या रांगेत उभे आहेत। हे सगळेच IT इंजिनियर्स असून नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र खरंच एवढी बेरोजगारी निर्माण झाली आहे का? एवढ्या तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध नाहीत का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी इंजिनियर्स रांगेत उभे आहेत। 50 पदांसाठी 5000 तरुण तरुणी भर उन्हात आहेत। इतकी बेरोजगारी देशात निर्माण झाली आहे। हा मेसेज आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र खरंच हे IT इंजिनियर्स आहेत का?
ही कुठली कंपनी आहे, त्या कंपनीत नोकरी करण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत हे तपासण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. हा व्हिडिओ पुण्यातील मगरपट्टा मधील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी थेट मगरपट्टा सिटीच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 5-7 हजार नाही 1,500 लोक होती. ही काय करतात, ज्यावेळेस ओपन इंटरव्ह्यू कॉल करतात त्यावेळेस जे एलिजिबल आणि नॉन एलिजिबल दोन्ही येतात. आत्मी लाईनवर थोडं थांबावं लागतं. आत्मी गेलं की ते जे एलिजिबल आहे त्यांचीच इंटरव्ह्यू होती, बाकी ते नाही येऊ म्हणून सांगतात. हे सगळ्या कंपन्यांमध्ये कंटिन्युअसली होतात. तुम्ही काल आला असं तरी तुम्हाला अशीच गर्दी दिसली असती. रिक्रुटमेंट ह्या दिवसात होती जानेवारी महिन्यात, त्यावेळेस अशी गर्दी होती थोडी, पण ते इतकं त्याचं ब्लॉट होईल असं मला माहिती नव्हतं. पण ते 7-8 हजार लोक नव्हते, 1200-1500 लोक होते. युनायटेड पार्सल सर्व्हिसेस ही IT कंपनी नाही, लॉजिस्टिक आणि बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड कंपनी आहे. ही अमेरिकन कंपनी असून कंपन्यांना बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड करते. डेटा एंट्री, कस्टमर सपोर्ट, टेलिकॉलिंग पदं भरली जातात. बॅक ऑफिस साठी 50 जागा होत्या. इथं इंजिनियर्स देखील आले होते. यामध्ये 5,000 IT इंजिनियर नव्हते, तर 1,500 जण होते. IT पार्क मधील कंपन्या नेहमीच वॉक इन इंटरव्ह्यू साठी जाहिरात देत असतात. त्यामुळे उमेदवारांची पात्रता आधी तपासली जात नाही. परिणामी योग्य शैक्षणिक पात्रता नसलेले उमेदवार देखील थेट मुलाखतीसाठी येतात. आमच्या पडताळणीत 5,000 IT इंजिनियर्स रांगेत उभे असल्याचा दावा असत्य ठरलाय. मात्र हे IT इंजिनियर्स नसले तरी देशात बेरोजगारांची संख्या वाढतीये हे भयान वास्तव यातून समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.